नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा तुम्हाला नवी मुंबई या ठिकाणी. तर नवी मुंबईच्या तुमच्या कास्टला जागा किती आहे? तत्पूर्वी एसटी मध्ये तुम्ही असताल तर एसटी वाल्यांसाठी नवी मुंबईमध्ये एकही जागा नाही, त्यामुळे एसटी उमेदवाराने नवी मुंबईमध्ये अजिबात फॉर्म भरू नये. आता सविस्तर टोटल नवी मुंबईमध्ये एकूण जागा किती आहे तर बघा, 445 ह्या टोटल नवी मुंबई पोलीस भरतीच्या जागा आहेत. पोलीस शिपाईचा फॉर्म भरत असाल तर लक्षात ठेवा, पोलीस शिपाई दिसतंय. नवी मुंबई टोटल 445 जागा. आता सविस्तर कास्ट वाईज सगळ्या जागा आपण या ठिकाणी बघूया. ओके, चला. आता सगळ्यात नंबर 1चं यस, अनुसूचित जाती म्हणजे एससी, अनुसूचित जमाती म्हणजे एसटी. तर एसटी कॅटेगरीला नवी मुंबई या ठिकाणी एकही जागा नाही. महिला असेल पुरुष असेल तर एसटी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर नवी मुंबईमध्ये अजिबात फॉर्म भरू नका. टोटल जागा 445 ह्या नवी मुंबईमध्ये आहेत पोलीस शिपायाच्या. तर बघूया सर्वसाधारण जागा बघूया. आता तुम्ही एससी मध्ये असताल, एससी ठीक आहे, हा एससीचा रका नाही टोटल. तर एससी ला टोटल जागा 47 आहेत. 445 पैकी 47 जागा आहेत. एससी सर्वसाधारणला फक्त 16 जागा आहेत. त्याच्यानंतर एससी महिला असताल तर 14 जागा एससी महिलांना दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर एससी खेळाडू असेल तर 2 जागा एससी खेळाडूला आहेत. एससी प्रकल्पग्रस्त 2 जागा आहेत. भूकंपग्रस्त 1 जागा आहेत. माजी सैनिकाला 7 जागा आहेत. अंशकालीन पदवीधराला 2 जागा आहेत. पोलीस पाल्याला 1 जागा आहे. आता त्याच्यानंतर आपण येऊया एसटी कॅटेगरीला एकही जागा नाहीये. ठीक आहे. आता विजा अ म्हणजे विजय ए वाल्यांसाठी विजा म्हणतो की विजयाला टोटल 8 जागा आहेत. विजयाला टोटल 8 जागा आहेत. त्यातल्या सर्वसाधारण विजयला 5 जागा आहेत. 2 जागा विजयच्या महिलांना आहेत. 7 जागा झाल्या. आणि 1 जागा विजयच्या माजी सैनिकाला आहेत. म्हणजे विजयचा खेळाडू असेल, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, अंशकालीन असेल, पोलीस पाल्य असेल, यांनी फॉर्म भरायचा नाही कारण जागा नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर एनटीबी लिहितो मी. एनटीबी ला टोटल 10 जागा आहेत. एनटीबी ला 10 जागा आहेत, पण सर्वसाधारण एनटीला फक्त एनटीबीला एकच जागा आहे. सर्वसाधारण एनटीबीला एकच जागा आहे. एनटीबीच्या महिलांना किती जागा आहेत? 3 जागा आहेत. खेळाडू एनटीबी 1 जागा आहे. प्रकल्पग्रस्त 1 जागा आहे. भूकंपग्रस्त जागा नाहीये. माजी सैनिकाला 2 जागा आहेत. अंशकालीन पदवीधरला 1 जागा आहे. असं एनटीबीच्या जागाचं हे विवरण आहे. त्याच्यानंतर भजक म्हणजे एनटीसी वाल्यांची किंवा एनटीक म्हणा, एनटीसी म्हणा, टोटल 13 जागा आहेत एनटीसी वाल्यांच्या. या 13 मध्ये सर्वसाधारणला 3 जागा आहेत. एनटीसी मध्ये फॉर्म भरतायत तर 3 जागा आहेत एनटीसी ला. 4 जागा एनटीसीच्या महिलांना आहे. एनटीसी खेळाडू 1 जागा आहे. प्रकल्पग्रस्त 1 जागा आहे. भूकंपग्रस्त जागा नाहीये. माजी सैनिकाला 2 जागा आहेत. आणि अंशकालीन उमेदवाराला 1 जागा आहे. एनटीटी ला फक्त 2 जागा आहेत. 2 जागा, त्यातली एक सर्वसाधारण एनटीटी ला आहे आणि एक एनटीटीच्या महिलांना आहे. संपलं. बाकीच्या एनटीटी वाल्याने कोणीही फॉर्म भरायचा नाही. आता आहे विमा म्हणजे एसबीसी ही कास्ट आहे. टोटल एसबीसी ला 17 जागा आहेत. किती आहे? टोटल 17 जागा आहेत. त्या 17 मध्ये 4 जागा ह्या सर्वसाधारणला आहेत. 5 जागा एसबीसीच्या महिलांना आहे. 1 जागा खेळाडूला आहे एसबीसी. त्यानंतर प्रकल्पग्रस्त 1 जागा आहे. भूकंपग्रस्ताला जागा नाहीये. माजी सैनिकाला 3 जागा आहेत. त्याच्यानंतर अंशकालीन उमेदवाराला 1 जागा आहे. आणि पोलीस पाल्याला सुद्धा इथं 1 जागा दिलेली आहे. कुणाचे एसबीसी मधून फॉर्म भरत असाल त्यांच्यासाठी महत्वाची ही पूर्ण त्यांच्या जागेचं विवरण आहे. आता इमाव म्हणजे ओबीसी, इतर मागासवर्ग, ओबीसीला टोटल 91 जागा आहेत. आणि ओबीसीच्या सर्वसाधारणला 25 जागा आहेत. 91 मध्ये ओबीसीचे सर्वसाधारण 25 जागा आहेत. म्हणजे नवी मुंबई चांगल्या जागा आहे. त्याच्यानंतर ओबीसीच्या महिलांना 27 जागा आहेत. ओबीसीचे खेळाडू 5 जागा आहेत. प्रकल्पग्रस्त 5 जागा आहेत. भूकंपग्रस्त 2 जागा आहेत. आणि माजी सैनिक बघा, ओबीसीचे माजी सैनिक असाल तर 14 जागा तुमच्या नवी मुंबई या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर अंशकालीन उमेदवार 5 जागा आहेत. आणि पोलीसचे पाल्य असाल तुम्ही तर 3 जागा आहेत.
हे सगळं ओबीसीच्या 91 जागांचं विवरण आहे. त्याच्यानंतर एसईबीसी मराठा कास्टवाले एसईबीसी मध्ये आहे, एसईबीसी ठीक आहे. टोटल 45 जागा आहेत. त्यातल्या सर्वसाधारण एसईबीसी साठी 14 जागा आहेत. महिलांना 14 जागा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर खेळाडू असाल तर 2 जागा खेळाडूला आहेत. 2 जागा प्रकल्पग्रस्त साठी 2 जागा आहेत. भूकंपग्रस्त 1 जागा आहे आणि माजी सैनिकाला सुद्धा 7 जागा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडं अंशकालीनला 2 जागा आहेत आणि पोलीस पाल्य असेल तर 1 जागा पोलीस पाल्यांना सुद्धा आहे. ईडब्ल्यूएस आर्थिक दुर्बळ घटक ईडब्ल्यूएस वाल्यांना टोटल जागा 44 आहे. त्या 44 मधल्या 14 जागा सर्वसाधारण आहे, 13 जागा महिलांना आहेत, 2 जागा खेळाडूसाठी आहेत, प्रकल्पग्रस्ताला 2 जागा आहेत ईडब्ल्यूएस भूकंपग्रस्त 1 जागा आहे आणि माजी सैनिक ईडब्ल्यूएस ला सुद्धा इथं 7 जागा आहेत. त्याच्यानंतर अंशकालीन उमेदवार 2 जागा आहेत आणि पोलीस पाल्य असेल तर 1 जागा दिलेली आहे. आता सगळ्यात महत्वाचं राहिलं अराखीव, ज्याला ओपन म्हणतो आपण. टोटल 168 जागा आहेत. या 168 मध्ये 53 जागा ह्या सर्वसाधारण आहेत. सर्वसाधारण याचा अर्थ या कास्टवाले सगळे, फक्त इथं एसटीची जागा नाहीत, बाकीचे सगळे एसटी वाल्याला जरी फॉर्म भरायचा असेल तर तो सुद्धा फॉर्म भरू शकतो ओपन मधून. 53 जागा ह्या सगळ्या तुमच्या ज्या सर्वसाधारण जागा आहेत या, आणि तुमचं जर ओपन मधून मेरिट लागलं तर कुठल्याही कास्टवाला मुलगा या ओपनच्या 53 जागेमध्ये जाऊ शकतो. त्याच्यामुळे ओपनच्या सर्वसाधारण 53 जागा आहेत. ओपनच्या महिलांच्या 50 जागा आहेत. ओपनच्या त्या ठिकाणी काय खेळाडूसाठी 8 जागा आहेत. मग प्रकल्पग्रस्ताला सुद्धा 8 जागा आहेत. भूकंपग्रस्त 3 जागा आहेत आणि माजी सैनिक ओपनला 25 जागा आहेत. त्याच्यानंतर अंशकालीन उमेदवार 8 जागा आहेत. पोलीस पाल्याला 5 जागा आहेत ओपन वाल्यासाठी सगळ्या. आणि टोटल तुमच्या 445 जागाचं विवरण आहे. हा व्हिडिओ महत्वाचा आहे. नवी मुंबईमध्ये बघा, मुंबई पोलीस वेगळं, त्या 2000 प्लस जागा आहेत, 2400 काही जागा आहेत त्या. ह्या नवी मुंबईच्या जागा आहेत, 445 जागा आहेत. तुमच्या कास्ट वाईज सांगितलेलं आहे. फक्त एसटी कास्टला इथं जागा नाहीये, त्यामुळे एसटी वाल्यांनी नवी मुंबईला फॉर्म भरू नये. ओके, हे सविस्तर आपल्या चॅनलवर सगळ्या जिल्ह्याच्या जाहिराती आहेत. तुम्हाला पोलीस भरतीची आपली टेस्ट सिरीज ऑलरेडी सुरू झालेली आहे. 50 रुपयामध्ये 10 टेस्ट पेपर आहेत. प्रत्येक पेपरचं विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे. श्री अकॅडमी आपलं अकॅडमी आहे, त्याचं ॲपची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्यामुळे श्री अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. टेलिग्रामचा ग्रुप आहे तो जॉईन करा. तिथं सुद्धा तुम्हाला सगळी माहिती डिटेलमध्ये आपण दिलेली असते. ठीक आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनल नवीन आहे सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा. आणि सगळे तुमचे जे काही मित्र आहेत किंवा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करून द्या. ठीक आहे. थांबतो.